ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा प्रत्येक व्यक्तीने विश्वकर्मा पोर्टलवर आपली ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचं आहे, जे तुम्ही केलं. त्यानंतर तुम्ही जर ग्रामीण भागातले असाल तर ग्रामपंचायत लेवलवर तुमचं पहिलं व्हेरिफिकेशन होतं. त्यानंतर दुसरं व्हेरिफिकेशन तुमचं ग्रामीण भागातलं असल्यामुळे गटविकास अधिकारी या कार्यालयामध्ये होतं. आणि तिसरं जे व्हेरिफिकेशन आहे ते राज्याची जी स्क्रीनिंग कमिटी असते ते करतात. या दोन कमिटीने व्हेरिफिकेशन केल्यानंतर राज्याची कमिटी त्याला मान्यता देते. जर शहरी भागातल्या आपण असाल तर शहरी भागातल्या व्यक्तींसाठी नगर परिषद ही पहिली व्हेरिफिकेशन स्टेज असते आणि तहसीलदार ही दुसरी व्हेरिफिकेशन स्टेज असते, तिसरी सगळ्याची सारखीच आहे. तिन्ही स्टेजमध्ये ज्यांचं नाव मान्यता होऊन येतं तेव्हा ते आमच्याकडे येतं, म्हणजे प्रशिक्षण केंद्राकडे येतं. आणि मग प्रशिक्षण केंद्राकडे आल्यानंतर त्याची प्रोसिजर सुरू होते ट्रेनिंग. आणि तुम्हाला या योजनेच्या कर्जाचा लाभ जर घ्यायचा असेल किंवा कुठलाही लाभ घ्यायचा असेल तर प्रशिक्षण घेणं सक्तीचं आहे. प्रशिक्षण नसेल तर तुम्हाला या योजनेचा काहीही फायदा मिळत नाही. आणि म्हणून या प्रशिक्षणासाठी सुरुवातीला पहिल्या दिवशी 1 दिवसाचं, म्हणजे जसे आज आपण चाचणी घेतली याला आपण 0 डे असेसमेंट असे म्हणतो वा 1 दिवसाचं जे आहे, तर त्यात तुम्हाला काय येतं याची चाचणी केली जाते. म्हणजे खरोखर या व्यवसायात तुम्हाला माहिती आहे का याच्याविषयी. जसं आता आपण इथं तुमच्या काही लोकांची पाहिली माहिती, यंत्रसामग्री चालवता येते किंवा नाही. त्यासोबतच ही माहिती घेतल्यानंतर 1 दिवसाचं हे प्रशिक्षण झाल्यानंतर पुन्हा 5 दिवसाचं प्रशिक्षण आणि 1 दिवसाची परीक्षा, 6 दिवसाचं प्रशिक्षण पुन्हा आपलं असतं. ते प्रशिक्षण सकाळी 10 ते 6 या वेळेमध्ये चालतं, म्हणजे 8 तास रोज तिथं थांबावं लागतं. तर या 8 तास थांबल्यामुळे आपला व्यवसाय थांबतो. म्हणून भारत सरकारने याविषयी एक चांगली गोष्ट केलेली आहे. आता आपल्याला कामाच्या याच्यानुसार आपला पैसा भरपूर आपल्याला मिळतो, नाही असं नाही. कोणाला 1000 रुपये रोज मिळेल, कोणाला 2000 भेटेल, कोणाला 1 दिवसात काही भेटणार नाही काम नसेल. पण भारत सरकारने प्रत्येकाला 500 रुपये रोज सरासरी या प्रशिक्षण कालावधीमध्ये द्यायचं असं निश्चित केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला पुढच्या प्रशिक्षणामध्ये 6 दिवस तुम्ही इथे येणार असल्यामुळे तुम्हाला 3000 रुपये त्या प्रशिक्षणाचे आणि प्रवास खर्चासाठी म्हणून 1000 रुपये मिळणार आहे. हे सगळे तुमच्या अकाउंटला जमा होते. प्रशिक्षण पूर्ण झालं, सर्टिफिकेट तयार झालं की तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होते. आतापर्यंतच्या मागच्या सगळ्या बॅचेसचे पैसे जवळजवळ आलेले आहेत. काल परवाच्या बॅचेसच्या सुरुवात झालेली आहे, त्यांचे सगळ्यांचे नाही. परंतु आपले आता जवळजवळ 10 ते 11 बॅचेस होत आहेत. त्या सगळ्या बॅचेसचे पैसे 4,000 रुपये सगळ्यांचे जमा झालेले आहेत. या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये तुम्हाला 5 दिवस तुमच्या व्यवसायाची माहिती, त्यासोबतच आपण परंपरागत पद्धतीने काय काय काम करत होतो आणि आता आधुनिक पद्धतीने आता आपल्याला काय त्याचा फायदा होतो याविषयीची माहिती आपले प्रशिक्षक, बाकी सगळे अधिकारी कर्मचारी तुम्हाला देणार. आता तुम्ही इथं पाहिलं असाल की हाताने रंधा करायचं पूर्वी होतं, आता लाईटवर रंधा आहे. म्हणजे आपला वेळ वाचतो, त्या सगळ्या गोष्टी होतात आणि सुबकता येते. हे सगळं गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं आणि म्हणून मग ह्या सगळ्या आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण आपल्याला द्यायचं, तुम्हाला द्यायचं असं सरकारने ठरवलं. यासोबतच आपलं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, बँकेची माहिती काय असली पाहिजे, आर्थिक विकास काय आहे, आर्थिक साक्षरता काय आहे, डिजिटल साक्षरता काय आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती या प्रशिक्षणाच्या दरम्यान दिली जाते. काही अधिकारी या प्रशिक्षणाला भेट देण्यासाठी येतात, माहिती देण्यासाठी येतात, त्यांचाही तुम्हाला या योजनेमध्ये फायदा होऊ शकतो. तुम्हाला एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की महिन्यामध्ये 100 डिजिटल व्यवहार जर झाले, हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते काउंट होतात. 100 डिजिटल व्यवहार म्हणजे फोनपे, पेटीएम जे काय असेल ते, त्याच्यावर जर तुम्ही व्यवहार केले 100 महिन्यामध्ये, तर एका व्यवहाराला 1 रुपया हा तुमच्या अकाउंटला जमा होतो. म्हणजे जेवढे 100 पर्यंत 50 झाले असतील, 75 झाले असतील, तेवढे पैसे तुमच्या
त्याच्यामुळे मग ते कसे करायचे काय आता बहुतांश सगळे तरुण पिढी असल्यामुळं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जे जुने आपले कारागीर होते त्यांच्याकडे छोटे मोबाईल असतील तर त्यांना त्या गोष्टी अजून माहीत नाही तर त्यांना ह्या गोष्टींची माहिती आपण या प्रशिक्षणाच्या दरम्यान देणार आहोत. त्यासोबतच तुम्ही ज्या वस्तू तयार करणार आहात आता आपण चर्चा करताना बैलगाडी आहे बावल्या आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहे जाते आहेत हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही जे तयार करताय छोट्या छोट्या तर त्याला मार्केटिंग करण्याचं काम गव्हर्नमेंट करणार भारत सरकार स्वतः करणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षीपासून किंवा अजून 5-6 महिन्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्म तुम्हाला सगळ्यांना दिला जाणार आहे. तुमची नोंदणी तुमच्या व्यवसायाची नोंदणी तिथे होणार आहे आणि त्यातून तुमच्या वस्तूंचे फोटो त्याच्या किमती तुमचे पत्ते त्या डिजिटल जसा तुमच्यापैकी काही लोकांनी ऑनलाईन काही वस्तू खरेदी केल्या असतील कपडे असतील किंवा वस्तू तसं तुमच्या वस्तू त्या पोर्टलवर जातील आणि लोक ते पाहून खरेदी करतील आणि मग त्याची ऑर्डर तुम्हाला येईल असं भविष्यामध्ये होणार आहे. आणि त्याचा ती ऑर्डर जगामध्ये कुठलेही लोक करू शकतात. भारतातले जगात सगळीकडे लोक आहेत. आता एक छोटंसं बैलगाडीचं जर आपण उदाहरण घेतलं तर बैलगाडी अत्यंत सुबक पद्धतीने आपण तयार करतो. छोटी बैलगाडी 2000ची 1500ची 2500ची तर त्यामुळे तुम्हाला तुमची बैलगाडी जगामध्ये कुठेही जाऊ शकते. त्याच्याविषयीची माहिती नंतर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल. या 6 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या